माळा तालुक्यामध्ये आपल्या बडतर्फीचं एक पत्र व्हायरल होतंय, त्या संदर्भात काय सांगा? बडतर्फचं पत्र मला तर अजून मिळालं नाही, पण सोशल मीडियावरच्या मार्फत मला अनेक जणांची फोन आले की असं असं पत्र आहे. माझा पक्ष जी प्रमुख आहेत आमचे, त्यांना विनंती राहील, हात जोडून विनंती राहील की असे पत्र त्यांनी आधी मला पाठवावे, म्हणजे मला कोणी प्रश्न विचारला त्याचं मला उत्तर देता आलं पाहिजे. आणि राहिलं मला बडतर्फ केलं तर त्यातलं जी कारण आहे की मी पक्षविरुद्ध काम केलेलं आहे, त्यांनी तेवढं फक्त सिद्ध करावं. बाकीच्या सगळ्या गोष्टी मी मान्य करेन, पण माझ्यावरती एखादा खोटा आरोप असेल की मी पक्षविरुद्ध काही काम केलेलं तर ही मला कधीही मान्य नसणार. या बडतर्फी मागे काही राजकारण आहे असं वाटतं का? साहजिक आहे ना, जी प्रश्नाचं त्यांनी उत्तरच दिलं नाही असं मला वाटतच नाही की मी पक्षविरुद्ध कोणतं काम केलं, तर 100% मला वाटतं की याच्या मागं कुठलं तरी मी कोणाला तरी रुतत असेल कदाचित, त्याच्यामुळं मला या पक्षातनं काढण्याचा प्रयत्न आहे. आजपर्यंत पक्षाचे जेवढेही कार्यक्रम होतात प्रोटोकॉलप्रमाणे मी जिल्हाध्यक्ष म्हणून मला तिथं बोलवलं जायला, पण मला कधीच त्यांनी आमंत्रण देत नसायचे. मला ते बाकीच्याद्वारे कळायचं की आज कार्यक्रम आहे, मग बऱ्याच जणांना वाटतं मी तिथं नसावं. कदाचित कुणी तरी ही प्रॉब्लेम होत असल्यामुळे मला बडतर्फ करण्यात आले, पण मी पक्षाचं कधीच आजपर्यंत कोणतीच गोष्ट विरोधात केलेली नाही. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपण प्रत्येक दौऱ्यामध्ये सक्रिय होता. प्रत्येक दौऱ्यामध्ये टेंभुर्णी असेल किंवा माढा किंवा इतर कोणत्याही तालुक्यामध्ये आपण सक्रियपणे दिसून येत होता. वरिष्ठ पातळीवरून आतापर्यंत आपल्याला याविषयी काय विचारणा झालेली आहे का? बडतर्फी मागे काय कारण किंवा राजकारणाविषयी काय विचारणा झालेली आहे का? नाही, जसं मी आधीच सांगितलं की मला बडतर्फ करताना नाही मला माहीत होतं, आणि बडतर्फ केलेलं जी मला पत्र मिळाले, हे पत्रसुद्धा मला ॲथॉराइज पर्सनकडनं कोणाकडनंच मिळालं नाही. हे मला सोशल मीडियाद्वारे लोकांकडनं कळालं की मला बडतर्फ केलं. वरिष्ठांकडे काही दाद मागणार आहे का पक्ष संघटनेत? नाही, आमच्या सगळ्यांचे मी ज्यांना नवीन युवकांचे गॉडफादर म्हणतो असे आमचे चंद्रकांत दादा, मी यांना विनंती करेल की असा अन्याय कुठल्याच कार्यकर्त्यावर नाही झाला पाहिजे. चंद्रकांत दादा सगळ्यांना सांभाळून घेणारच नाही. बडतर्फ करण्याचं कारण पण पाहिजे. दादांनी माझं आजपर्यंत काम केलेलं आहे. अगदी ते जे फार्म हाऊसवर जेव्हा आले होते घरी, त्या टायमातसुद्धा त्यांनी आमच्या कामाचं, युवकांचं आणि युवा मोर्चाचं कौतुक केलं होतं की चांगल्या पद्धतीने जिल्हा अध्यक्ष आणि त्यांची सर्व टीम काम करते. तर पक्ष पालकमंत्री कौतुक करतात, आता बाकी त्यांचं मला माहीत नाही असं काय. सध्याची जी लोकसभा निवडणूक झाली त्या लोकसभा निवडणुकीमध्ये कुठेतरी जरांगे फॅक्टर दिसून आला, आणि त्याच अनुषंगाने सुद्धा आपण जरांगे पाटील यांची सुद्धा भेट घेतली होती. त्याचं कुठंतरी कारण या बडतर्फी मागे दिसून येते का? पक्षातले जी मला सिनियर आहेत, काही अनेक मोर्चामधले मला काही अध्यक्षांचा असा फोन आला होता की तुम्ही त्या जरांगे पाटील साहेबांचा जो मोर्चा आहे, जो त्यांचं उपोषण आहे, तर तुम्ही तिथं जात आहे तर तुम्ही पक्षाच्या विरोधात काम करता. तर मी वैयक्तिक म्हणलं की मला वाटत नाही की मी काय असं पक्षाच्या विरोधात करतो. सर्व मराठा समाजाच्या ह्या विषयावर मागणी, मी एक समाजाचा घटक म्हणून सगळ्यांसोबत जातो, आणि मी नुसतं मराठा समाजासाठी नाही, ह्याच्या आधी धनगर समाजासाठी पण जे आरक्षण चौंडीमध्ये घेतलं होतं त्याच्यातसुद्धा मी प्रामाणिकपणे गेलो होतो. पण मागणी करणं ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला अधिकार आहे, आणि ते अधिकार वापरणं लोकशाहीमध्ये मला वाटतं चालतं. ह्याच्यात काय असं पक्षविरुद्ध मी कोणतं काम केलेलं नव्हतं. त्या गोष्टीला धरून तर मला बडतर्फ करतात, तर ते अत्यंत चुकीची गोष्ट आहे. सध्या आपल्या बडतर्फी मागे खासदार रणजितसिंह, म्हणजे जे माजी खासदार आहेत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा कुठेतरी हात असल्याची करमाळा तालुक्यामध्ये चर्चा आहे, याविषयी काय सांगा? आदरणीय रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब ह्यांना मी अगदी माझे गुरुवर्णीय समजत असायचो. त्यांच्यासाठी मी अनेक वेळेस काम केले, अनेक वेळेस अपमान ही सहन करून एक पाऊल मागं घेऊन काम केलेलं. आत्तापर्यंत त्यांनी जेवढी जबाबदारी पक्षाची मला दिलेली मी ती स्वीकारली. गेल्या 5 वर्षामध्ये खासदार साहेबांकडनं मी जेवढी कामाची मागणी केली त्यातले अनेक मोठे काम टाळण्यात आले. मी कधी त्यांच्यावर त्या गोष्टी नाराजगी केली नाही. पक्षामध्ये नवीन भरती करत असताना सुद्धा आम्ही त्यांच्यावर कधीच नाराजगी व्यक्त केली. आमचं शेवटपर्यंत हेच मत होतं की पक्ष वाढणं हे गरजेचं आहे, पक्षाची देशात सत्ता येणं हे गरजेचं आहे, त्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे असतं. पण त्यांनी काही गोष्टीत आम्हाला विश्वासात घेतलं नाही, आणि खासदार साहेबांना मी वारंवार तालुक्यातल्या जी घडामोडी आहेत ज्याच्यामुळे
ग्राउंड लेवलचं एक वेगळं राजकारण असतं, स्थानिकचं एक वेगळं राजकारण असतं. मी त्यांना सांगितलं होतं, पण त्यांनी ते कदाचित समजून घेतलं नाही, किंवा त्यांना मी सांगतोय हे कदाचित पटलं नसेल. तुम्ही दुसऱ्या पक्षात कुठल्या जाणार का जगताप गट वाढवणार? बघा, माझा सुरुवात ही जगताप गटात झाली आणि पक्ष म्हणून मी भारतीय जनता पार्टी हा पक्ष निवडला. मी आजपर्यंत पक्षाचं आणि गटाचं दोन्ही काम करत आलो आणि गटसुद्धा ह्या पक्षामध्ये मिळूनच काम करतो. तसं पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा पक्षामध्ये 2 गट असायचे. कधी कोण म्हणतं मुंडे साहेबांचा, आजच्या घडीला फडणवीस साहेबांचे असे गट असतात, पण याच्यात कधी विरोध नसतो. गटाने प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलं. पक्षाने का डावललंय? मी म्हणेन पक्षाने नाही डावललं, कदाचित काही स्थानिक नेत्यांनी आणि वरिष्ठ काही नेत्यांना हे जमलं नाही किंवा पटलं नसेल, त्यामुळे त्यांनी डावललं. पण आज मी गटाचं प्रामाणिकपणे काम करेन आणि पक्षाचं सुद्धा करण्याचा चांगला प्रयत्न केला. आता सध्या तुम्ही ज्या प्रकारे म्हणला की मी BJPमध्ये काम प्रामाणिकपणे आणखी सुद्धा करत राहणार आहे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सुद्धा त्यांना उमेदवारी नाकारल्यानंतर शेवटपर्यंत ते म्हणत होते की मी BJP सोबतच राहणार आहे आणि तिथूनच मला अपेक्षा आहे, परंतु शेवटपर्यंत त्यांचा विचार न केल्यामुळे त्यांना सरतेशेवटी कुठेतरी राष्ट्रवादीचा पर्याय निवडावा लागला. या ठिकाणी सुद्धा आपली कुठेतरी कुचंबना होईल का? फ्युचर ही मी काय सांगू शकणार नाही. आदरणीय धैर्यशील भैया यांनी पक्षाचं प्रामाणिकपणे काम केले. खासदारकीमध्ये लोकसभेमध्ये पण मोहिते कुटुंबाचं एक मोठं योगदान होतं. आमदारकीसुद्धा त्यांनी तिथं स्थानिक आमदारमध्ये राम सातपुते साहेबांनी निवडून आलं, त्यांचा मोहिते कुटुंबाचा मोठा त्या गटाचं मोठं काम होतं. हे आपण कुणीच नाकारू शकत नाही आणि पक्षप्रमुखसुद्धा ही गोष्ट नाकारत नाही. वारंवार त्यांनी त्या गोष्टीवरती मागणी केली होती, पक्षाने त्याची का दखल घेतली नाही आता ती मला तेवढ्या लेवलचं माहीत नाही, पण तसंच सातत्याने होऊ नये एवढीच मी पक्षप्रमुखांकडे विनंती करेन. म्हणजे आपल्या बाबतीत जर तसं होईल का असं वाटतं का तसं? कारण की तुम्ही ॲज अ आता कार्यकर्ता म्हणून त्यामध्ये जरी काम करत असला, आपलं कार्यक्षेत्र मोठं आहे, आपला गट मोठा आहे, आपल्या गटाची आणि कार्यक्षेत्राची जर म्हणजे त्या प्रमाणातच आपल्याला जर न्याय देण्यात नाही आला तर आपण सुद्धा पुढील पर्याय निवडाल का? हो, प्रत्येक जणाला त्यांच्या राजकीय जीवनात काही आकांक्षा असतात, त्यांना एक त्यांचं फ्युचर ठरलेलं असतं आणि ते फ्युचर लोकांसाठी त्यांनी सॅक्रिफाईस काही अनेक गोष्टी केलेल्या असतात. आम्ही सुद्धा काम करत असताना भविष्यात लोकांचे जी गरजा आहेत ती चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्यात यावी. केंद्रामध्ये पक्षाची सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे, नसताना सुद्धा आम्ही काम केलं आणि पक्षाने सुद्धा ते स्वीकारलं होतं आमच्या सगळ्या बाबतीत. पण जर त्यांनी न्याय नाही दिला तर शेवटी कुणीही असू दे त्याला आपलं राजकीय करिअर करत असताना लोकांचे कामं करण्यासाठी पर्याय मार्ग निवडायला लागतात. पण माझ्यावरती तशी परिस्थिती येऊ नये हीच मी पक्षाकडे विनंती करेन, त्यांनी ह्या गोष्टीची दखल घ्यावी. लोकसभेमध्ये एकंदरीत BJPला मोठा फटका बसलेला दिसून येतो, परंतु आता करमाळा विधानसभा मतदारसंघाचा जर विचार करायला झाला तर या ठिकाणी जगताप गट हा प्रत्येक वेळेस किंगमेकर ठरलेला आहे. म्हणजे सत्ता कुणाच्या हाती द्यायची किंवा कुणाच्या हाती नाही द्यायची हा एक महत्त्वाचा घटक किंवा फॅक्टर जगताप गट ठरवतो. त्या अनुषंगाने आपली वाटचाल कशा प्रकारे असणार आहे? 2019 साली ह्या करमाळा तालुक्याचे अनेक राजकीय घडामोडी बदलले हे आपण कोणीच नाकारू शकत नाही. मी प्रामाणिकपणे 2019ला लोकसभेला भारतीय जनता पार्टीचं काम केलं आणि 5 वर्षात मी कोणतीच अपेक्षा ठेवली नाही आणि पक्षाकडे मी कधीच मागणी केली नाही. शेवटच्या टप्प्याला पक्षाला कुठंतरी जाणवलं की युवक हा पक्षामध्ये कमी सक्रिय होतोय, म्हणून मला जिल्ह्याची त्यांनी जबाबदारी दिली आणि मी ते प्रामाणिकपणे पार पाडले. आमदारकीच्या बाबतीत जर पाहायला गेलं तर ह्या तालुक्याचे पहिले आमदार कैलासवासी नामदार जगताप साहेब हे कोणीच नाकारू शकत नाही आणि सगळ्यात लॉंग टर्म आमदार म्हणून सुद्धा नामदार जगताप साहेब. सगळ्यात जास्त मतांनी निवडून आलेले आमदार जयवंतराव जगताप साहेब आहेत, सगळ्यात कमी वयाने निवडून आलेले सुद्धा आमदार म्हणून जयवंतराव जगताप साहेब आहेत आणि अपक्ष आमदार म्हणून सुद्धा त्यांची निवड या तालुक्याने केलेली. त्या टायमाला पक्ष सोडून निवड करणं ही खूप मोठी गोष्ट होती. शिवसेनेचे पहिले आमदार, अधिकृत शिवसेनेचे पक्षाचे आमदार म्हणून जयवंतराव जगताप साहेबांना सगळ्यांनी केलं. हा पक्ष आजपर्यंत जनतेमध्ये 50-55 वर्ष आमदारकी हे करतात, जबाबदारी घेत आलेला आणि जनतेने त्यांना ही जबाबदारी दिलेली. ही काय कुणी अशी आलन गळ्यात घातली अशी जबाबदारी नसते. जनतेला सुद्धा कळतं की
प्रामाणिकपणे काम कोणतेही जातीवाद न करता पक्षभेद न करता हे ह्या तालुक्याचं जगताप घराण्याने म्हणून आणि गटाने म्हणून हे काम पार पाडलेलं आहे. म्हणून आम्ही सुद्धा भविष्यात सगळे युवक असतील, गटाचे जुने काही लोक असतील, ज्येष्ठ लोक असतील, आमचे जे वरिष्ठ नेते असतील गटामधले, हे गट प्रमुख आदरणीय जयवंतराव जगताप साहेबांना विनंती करणार आहे की आपण आमदारकीमध्ये सक्रिय राहणं गरजेचं आहे. आणि तसं आम्हाला मी जगताप गटाचा एक सगळ्यात लहान कार्यकर्ता आहे, कमी वयाचा कार्यकर्ता आहे, प्रामाणिक कार्यकर्ता आहे. मी माझं जास्त लोकात उठणं बसणं आहे. मला त्याच्यामध्ये हे जाणवतं सुद्धा की लोकांची सुद्धा आणि जुन्या लोकांची सुद्धा इच्छा आहे. 3 पिढ्याचे किंवा 3 जनरेशनचे लोक ह्या गटामध्ये आज सुद्धा आहेत. आणि भविष्य काळामध्ये जर साहेबांनी ग्रीन सिग्नल दिला, आमची अपेक्षा होती की पक्षाने ह्या गोष्टीची दखल घेतली पाहिजे होती, पण जी गोष्ट घडल्या ती घडल्या. पण आदरणीय साहेबांचं ग्रीन सिग्नल दिलं तर 100% भविष्य जगताप गटाला आहे आणि लोकांची सुद्धा ही इच्छा आहे. करमाळा विधानसभा मतदारसंघाचा विचार करता जगताप गट जसा इथं किंगमेकर ठरतो, त्याच अनुषंगाने आता लोकसभेच्या तोंडावरच आपले भारतीय युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत राकुंडे यांनी राजीनामा दिला होता. आणि आता विधानसभेच्या तोंडावरच आता आपणाला पक्षातून बडतर्फ केलेला आहे याचा. आणि BJP तर आता करमाळा विधानसभा मतदारसंघात त्यांचा उमेदवार उतरवण्याच्या तयारीमध्ये आहे. किती BJPला याचा सगळा तोटा सहन करावा लागणार आहे? भारतीय जनता पार्टीचे करमाळा तालुका अध्यक्ष चंद्रकांत भैया राकुंडे ही माझ्यापेक्षाही आधीपासून पक्षाचं काम करतात. प्रामाणिक कार्यकर्ते, ते संघाचे सुद्धा कार्यकर्ते होते. त्यांचं सुद्धा युवकात उठणं बसणं चांगल्या पद्धतीने होतं. त्यांनी वारंवार स्थानिक लेवलच्या काही अडचणी माझ्यापाशी मांडल्या होत्या. मी जिल्हा अध्यक्ष म्हणून तालुका अध्यक्षांची जी अडचणी ती फादर बॉडीचे जिल्हा अध्यक्षांपाशी मांडल्या होत्या, खासदार साहेबांपाशी मांडल्या होत्या, वरिष्ठ लोकांपाशी मांडल्या होत्या, पण ते कधी त्यांना सोडवण्यात आल्याच नाही. आणि अशा जो माणूस कर्तृत्वान असतो, ज्याचं कार्य चांगलं असतं, तो हे जास्त दिवस सहन करू शकत नाही. चंद्रकांत भैयाला मी अनेक वेळा विनंती केली, जिल्हा अध्यक्ष म्हणून त्याला विनंती केली होती की तुम्ही नका राजीनामा देऊ, पण ते म्हणले आता हे सहनशीलतेच्या बाहेर आहे आणि त्यांना सुद्धा न्याय नाही मिळाला. त्याचं मला अजून सुद्धा दुःख वाटतं की एक चांगला कार्यकर्ता गेला. कदाचित ते जर युवा मोर्चामध्ये त्या इलेक्शनच्या पिरियडमध्ये असले असते तर आम्हाला अजून सोपं झालं असतं काम करायला.